नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 4 जुलै 2026चे जेवढेही महत्त्वाच्या चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. बघा अत्यंत महत्त्वाचं 10 प्रश्न आणि रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो आणि तुमच्या मित्रांना देखील नक्कीच ह्याची माहिती द्या आणि संपूर्णतः हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच सेन्सर टॉवरच्या ॲप परफॉर्मन्स इन्साइट्सनुसार डॅशडेस हे जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड केलेले डिजिटल वॉलेट ॲप्लिकेशन आहे. सर्वात जास्त ह्याला डिजिटल जो आपण पेमेंट करतो, फोनपे, गुगल पे वगैरे, तर अशा प्रकारचं सर्वाधिक डाउनलोड केलेलं डिजिटल वॉलेट आहे फोनपे, पर्याय क्रमांक 1. फोनपे आहे, लक्षात ठेवा. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच मध्य प्रदेशमधील महू येथे यशस्वी परीक्षण करण्यात आलेल्या भारताच्या सर्वात वजनदार स्वदेशी 120 वाहनावर बसवलेली मोटार प्रणाली कोणती आहे? ही मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी एक छावणी आहे, ज्याला आपण मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर म्हणतो आपण महूला. ओके, महू मध्य प्रदेशमध्ये येतं आणि त्याचं नाव आहे गरुडास्त्र, पर्याय क्रमांक 4. गरुडास्त्राचं नाव आहे, लक्षात ठेवा. आणि मध्य प्रदेशमधील महू याच ठिकाणी 14 एप्रिलला 1891 रोजी, ओके, 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. हे तेच ठिकाण आहे महू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा, यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर त्या मध्य प्रदेशमधील महू, मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर असं म्हटलं जातं त्याला. त्यानंतर मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश राजधानी काय असेल? मध्य प्रदेश राजधानी भोपाळ येतं. भोपाळ ही राजधानी आहे. मंगूभाई पटेल हे राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे, लक्षात ठेवा. मोहन यादव हे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात खीर भवानी उत्सव 2026चे आयोजन करण्यात आले होतं? हे खीर भवानी मेळा म्हटलं जातं त्याला. खीर भवानी उत्सव नुकतंच पार पडले जम्मू काश्मीरमध्ये, पर्याय क्रमांक 2. जम्मू काश्मीर, लक्षात ठेवा, याची राजधानी आहे श्रीनगर. जम्मू काश्मीर राजधानी काय असेल? श्रीनगर आहे. आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण असतील? ओमर अब्दुल्ला. ओमर अब्दुल्ला, लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 31 ऑक्टोबर 2019मध्ये वेगळे होऊन एक नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले होते. जम्मू काश्मीर, लक्षात ठेवा, 1948मध्ये सामीलनाम्यावरती, भारताच्या सामीलनाम्यावरती करार करून महाराजा हरी सिंग यांनी जम्मू काश्मीरला भारतामध्ये काय केलं होतं? सामील करून घेतलेलं आहे. त्यावेळेस त्याचा राजा कोण होता? महाराजा हरी सिंग, लक्षात ठेवा. हे इतिहासामध्ये किंवा संविधानामध्ये येऊन जाईल तुम्हाला. महाराजा हरी सिंग यांचं नाव. यांनी भारतामध्ये सामील करून भारतामध्ये सामील करून जम्मू काश्मीरला घेतलेलं होतं. एक पुस्तक आहे, ओके, जम्मू काश्मीरचा इतिहास आहे ना, जम्मू आणि काश्मीरचा इतिहास त्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे राजतरंगिणी. राजतरंगिणी असं म्हणा तुम्ही. राजतरंगिणी हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये जम्मू काश्मीरचा इतिहास आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राजतरंगिणी हे पुस्तक कोणाचं आहे? जम्मू काश्मीरमध्ये किश्तीवाड राष्ट्रीय उद्यान येतं, दचिगम राष्ट्रीय उद्यान येतं, डॉक्टर सलीम अली राष्ट्रीय उद्यान येतं जम्मू आणि काश्मीरमध्ये, लक्षात ठेवा. नेक्स्ट तिसरा प्रश्न. दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन हा कधी साजरा केला जातो? जागतिक क्रीडा पत्रकार दिवस दरवर्षी असतो 2 जुलैला, पर्याय क्रमांक 1. 2 जुलै, लक्षात ठेवा. मग भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो भारतामध्ये दरवर्षी? तर हा असतो 29 ऑगस्टला. 29 ऑगस्टला असतो, लक्षात ठेवा, राष्ट्रीय क्रीडा दिन. आणि वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस कधी असतो? संपूर्ण जागतिक पातळीवरती वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन हा कधी असतो? हा असतो 3 मेला. 3 मेला. आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य इंडेक्स पण आहे, निर्देशांक पण आहे. 2026च्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक हा संपूर्ण जगावरती 157 आहे. 157 क्रमांकावरती भारताचे मीडिया आहे, लक्षात ठेवा. जागतिक क्रीडा पत्रकार दिवस 2 जुलै. अजून एक दिवस आपण बघूयात. नुकत्याच आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन हा कधी साजरा केला जातो? हा आहे प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन. कधी असतो? तर हा असतो दरवर्षी
3 जुलैला पर्याय क्रमांक 3. 3 जुलै असतं, लक्षात ठेवा. IMP आहे. एक संघटना आहे युरोपमध्ये, झिरो वेस्ट युरोप म्हणून. झिरो वेस्ट युरोप या संघटनेच्या माध्यमातून, या संघटनेद्वारे हा दिवस आहे जो साजरा केला जातो 3 जुलै, लक्षात ठेवा. 2009 मध्ये प्रथम हा जो काही दिवस आहे तो साजरा करण्यात आला आहे. जो काही हा प्लास्टिक आहेत, ज्याला आपण सिंगल यूज प्लास्टिक म्हणतो, विशेषतः एकल वापर प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरून आपण फेकून देतो ना, असे जे प्लास्टिक आहेत ना, ह्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठीचा हा दिवस, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीचा हा दिवस साजरा केला जातो, लक्षात ठेवा. मग ह्याला पर्याय काय असेल? एक कापडी पिशवी असेल किंवा तागाची पिशवी असेल, हे वापरलं पाहिजे. कारण संपूर्ण जगामध्ये 5 ट्रिलियन प्लास्टिक पिशव्या दरवर्षी वापरल्या जातात आणि ते फेकल्या पण जातात. मग याचं विघटन साधारणतः लवकर होत नाही, लक्षात ठेवा. ओके. मग जे सागरी जीव वगैरे आहेत त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो या प्लास्टिकपासून. समजलं? लक्षात ठेवा. IMP आहे. आणि जो कार्बन नेट झिरो आहे, कार्बन नेट झिरो याचं टार्गेट आहे 2070 पर्यंत, लक्षात ठेवा. संपूर्ण भारतामधून कार्बन नेट झिरो होईल, म्हणजे कार्बन उत्सर्जन शून्य होईल 2070 पर्यंत. मग जो काही जुलै महिना आहे, या जुलै महिन्यातील जे दिवस आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. जुलै महिन्यामध्ये आपण साजरा केलो 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स दिन, GST दिवस, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI दिन, स्टेट बँक ऑफ इंडिया. 2 जुलैला जागतिक क्रीडा पत्रकार दिन. 3 जुलैला असतो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन. पुढचा प्रश्न 5वा. नुकत्याच आलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऊर्जा संक्रमण जो निर्देशांक आहे, या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात 2026 मध्ये भारताचा संपूर्ण जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? ऊर्जा संक्रमण निर्देशांक जे ॲसेंचरच्या जी कंपनी आहे, या ॲसेंचरच्या कंपनीच्या सहकार्याने हे WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं तयार केलं आहे. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक संपूर्ण जगाच्या पातळीवरती 70वा आहे, पर्याय क्रमांक 1. 70वा, लक्षात ठेवा. 120 देशांच्या कामगिरीची जी काही आराखडा आहे, या ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं 2026ची बैठक आहे, हे कोणत्या ठिकाणी पार पडली असेल? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 2026ची बैठक पार पडली दावोसला. दावोस या ठिकाणी. दावोस कुठे येतं? स्वित्झर्लंड या देशामध्ये येतं. आणि नुकताच एक संघटना आहे ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. 2026 ब्रिक्स मंत्र्यांचं जे काही परिषद आहे, ब्रिक्समधील ऊर्जा मंत्र्यांचे परिषद, ब्रिक्सच्या ऊर्जा मंत्र्यांचे परिषद आहे, हे परिषद 2026 मध्ये कोठे पार पडले असेल? तर ते आहे गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी. गुरुग्राम, हरियाणा. भारतीय केंद्रीय ऊर्जा मंत्र्याचे मंत्री कोण असतील? मनोहर लाल खट्टर. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच भारतातील पहिले पूर्णपणे महिलाद्वारे चालवले जाणारे पोलीस ठाणे कोठे उघडण्यात आलेलं आहे? हे संपूर्णतः महिला ओन्ड असेल. महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे सुरू करण्यात आले दिल्लीनं, पर्याय क्रमांक 1. दिल्ली, लक्षात ठेवा. IMP आहे. पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पोलीस स्टेशन, पोलीस ठाणे आहे. अच्छा, चला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप छान पद्धतीने क्वेश्चन विचारतो. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या रेल्वे स्टेशन हे संपूर्णतः महिलाद्वारे चालवलं जाणारं रेल्वे स्टेशन बनलेलं होतं? काही दिवसापूर्वीची न्यूज आहे. संपूर्णतः महिलाद्वारे चालवलं जाणारं भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणतं आहे? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचं नाव. आणि ही दिल्ली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील? रेखा गुप्ता. BJPचे तर रेखा गुप्ता आणि चौथी महिला मुख्यमंत्री आहेत दिल्लीच्या. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असतील? सुषमा स्वराज. सुषमा स्वराज पहिले येतं, शीला दीक्षित दुसऱ्या, आतिशी मार्लोने तिसऱ्या आणि आता येतं रेखा गुप्ता. दिल्ली हे कोणत्या नदीच्या काठी असेल? यमुना. यमुना नदीच्या काठी आहे, लक्षात ठेवा दिल्ली. आणि दिल्लीला दिल्लीविषयी जे काही विशेष संरक्षण आहे, दिल्लीविषयी विशेष संरक्षण असलेलं भारतीय राज्यघटनेतील कलम कोणतं असेल? कलम आहे कलम 239 AA. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. कलम 239 AA काय सांगतं? दिल्लीविषयी विशेष तरतूद आहे. हे पोलीस ठाणे IMP आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काय 12 पोलीस आयुक्तालय सध्याचे घडला. टोटल एकूण पोलीस आयुक्तालय किती असतील महाराष्ट्रामध्ये? तर ते येतं आयुक्तालय 12. सदरक्षण आहे, खलनिर्णय आहे, हे याचं ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं. पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणारी
गोलंदाज कोण ठरले आहेत? हे येतं दीप्ती शर्मा, पर्याय क्रमांक 4. दीप्ती शर्मा लक्षात ठेवा, जे काय T20मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे किती विकेट्स 166 बळी यांच्या नावावर येत आहेत T20मध्ये. T20मध्ये सर्वात जास्त विकेट यांनी घेतलेले आहेत. आणि जे एक व्यक्ती आहे भारताची व्यक्ती अ, झुलन गोस्वामी यांचं नाव. झुलन गोस्वामी. ओके, हे पश्चिम बंगालचं नादिया एक्सप्रेस आपण ह्यांना म्हणतो. नादिया एक्सप्रेस. झुलन गोस्वामी हे त्यांचं टोपण नाव लक्षात ठेवा. झुलन गोस्वामी यांनी तिन्ही क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये सर्वात जास्त जे काही विकेट घेतल्या होत्या यांचं रेकॉर्ड आता दीप्ती शर्मा यांनी मोडलेलं आहे. म्हणजे झुलन गोस्वामी यांचा रेकॉर्ड तिन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक विकेट म्हणतो मी. म्हणजे वन डे, T20 आणि कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट आता कोण घेतले असेल तर ते आता दीप्ती शर्मा. झुलन गोस्वामी यांचा रेकॉर्ड मोडून बरं का, लक्षात ठेवा. दीप्ती शर्मा. आणि स्मृती मंदाना हे RCBचे कोणते कॅप्टन आहेत महिला प्रीमियर लीगमध्ये, जो यंदाचं फायनल विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026चा किताब कोणी जिंकला आहे? हा व्यक्ती आहे जो फरारी गाडी चालवतो, ज्याचं नाव आहे लुईस हॅमिल्टन. पर्याय क्रमांक 2. लुईस हॅमिल्टन ही कोणती गाडी चालवतो जर विचारलं तर ते आहे फरारी. फेरारी गाडी चालवतो. बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026. पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच ओपन AI हिने कोणाची भारतासाठी व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केलेलं आहे? ही ओपन AI कंपनी आहे आणि ओपन AI कंपनी सगळ्यांना माहिती असेल काय बनवत असेल तर ते आहे ओके, ओपन AI कंपनी काय बनवते? चिप बनवते. ठीक आहे ना. ओपन AI कंपनी जी आहे ती चिप नाही बनवत. ओपन AI कंपनी हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी आहे जी सध्याच्या घडीला जो आहे चॅट GPT आपण वापरतो याची मालक आहे. चॅट GPTचा मालक कोण असेल? ओपन AI कंपनी. मग ओपन AI कंपनी भारतासाठी MD कोणाला घोषित केलं आहे तर ते व्यक्ती येतं प्रभजीत सिंग. पर्याय क्रमांक 3. प्रभजीत सिंग. लक्षात ठेवा, जे पूर्वी उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे माजी अध्यक्ष देखील राहिले आहेत. सप्टेंबर आहे ना, सप्टेंबर 2026 पासून यांनी पदभार स्वीकारतील आणि यांना कोणाला रिपोर्ट करतील? ऑलरेडी ओपन एआयची कंपनी ना, या ओपन एआय कंपनीचे ऑलरेडी एक व्यक्ती आहेत आशिया पॅसिफिक MD म्हणून. ओके, ओपन एआय कंपनीचे आशिया पॅसिफिक, तुम्हाला काही दिवसापूर्वीच मी शिकवलं होतं, आशिया पॅसिफिक रिजनसाठी प्रदेशासाठी व्यवस्थापकीय संचालक कोण असतील? यांचं नाव आहे किरण मनी. किरण मनी आठवलं असेल तुम्हाला हे नाव. किरण मनी जे आहेत ना, ओपन एआय कंपनीचा आशिया पॅसिफिक रिजनसाठी MD व्यवस्थापक संचालक, त्यांना हे रिपोर्ट करतील कोण? प्रभजीत सिंग. ओपन एआय कंपनी आणि ओपन एआय कंपनीचे CEO कोण असतील? सॅम अल्टमन. सॅम अल्टमन हे CEO आहेत ह्या ओपन एआय कंपनीचे. पुढचा प्रश्न अंतिम 10वा. नुकत्याच भारतीय भूसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे भारतीय भूदलाचे नवीन ओके, डेप्युटी जनरल म्हणतो आपण त्याला, हे बनले तर संदीप जैन. पर्याय क्रमांक 2. संदीप जैन. लक्षात ठेवा. चला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, भारतीय भूसेनेचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत? भारतीय भूसेनेचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि भारतीय भूसेनेचा दिवस कधी असतो दरवर्षी? तो असतो 15 जानेवारीला. भारतीय भूदल दिवस असतो 15 जानेवारीला. लक्षात ठेवा. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला आता काय करायचं आपल्याला? रिव्हिजन करायचं आहे. मागच्या किंवा कालच्या प्रश्नावरती एक नजर आपण टाकूयात जेणेकरून तुम्हाला फायदा होऊन जाईल. नुकत्याच 26वे आशिया भारतीय फिंगरप्रिंट संमेलन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? हे आहे नवी दिल्ली. महिलांची सुरक्षा आणि संरक्षण यासह महिलांशी संबंधित समस्यांसह पुरुषांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने निर्भय चेतना राष्ट्रीय उपक्रम लॉन्च केला आहे? हे आहे पंचायती राज मंत्रालय. कोणत्या ठिकाणी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी भारतातील पहिल्या उंच ठिकाणी असलेल्या पुष्पशेतीची पायाभरणी केली आहे? लडाख. भारताचा पहिला खाजगी क्षेत्रातील हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? हे आहे उत्तर प्रदेश. फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरला आहे? लिओनेल मेस्सी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नुकतेच गुणाची बिनविरोध निवड झाली आहे? सचिन अहिर.
परदेशात म्हणजे कॅनडामध्ये परवाना मिळवणारा पहिला भारतीय क्रॉस बॉर्डर पेमेंट प्लॅटफॉर्म कोणता ठरला आहे? हा आहे स्कायडो. नुकत्याच आलेल्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? चौथा. दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन कधी साजरा केला जातो? 1 जुलै. बिहार क्रिकेट असोसिएशनचे BCAचे अध्यक्ष डॅश डॅश यांना म्हणजे हर्षवर्धन यांना यूकेच्या यूके संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये प्रतिष्ठित ग्लोबल प्रेस्टीज पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जातात द्यायचं आहे. ऑक्टोबर 2026मध्ये 14वी मिस ग्रँड इंटरनॅशनलचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्या. याचं उत्तर आपण उद्या अगदी व्यवस्थितपणे बघणार आहोत. हे आपलं अनुभव स्टडीचं जो WhatsAppचं चॅनेल आहे, हे चॅनेल आहे WhatsAppचं ग्रुप नाही, चॅनेल आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी मी रोजच्या रोज तुम्हाला जे काही चालू घडामोडी आहेत हे पाठवत असतो आणि काही महत्त्वाची माहिती जर असेल तेही तुम्हाला त्या ठिकाणी पाठवत असतो. जॉइन व्हा सर्वजण. या ठिकाणी तुम्हाला जॉइन व्हायचं आहे. याची लिंक जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये खाली आहे. याला चेक करा नक्कीच. हे आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप आहे. ज्यांना कोणाला स्पेसिफिक GKची बॅच लावायची असेल, ₹1 या ठिकाणी आपण काय केलं आहे, एक एक बॅच नवीन लॉन्च केलं आहे. ती म्हणजे टेस्ट सीरीजची बॅच. फक्त आणि फक्त ₹1 टेस्ट सीरीज आहेत. भरपूर त्या ठिकाणी आहेत. तुम्ही झेरॉक्स काढून देखील वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला हे काय करायचं, तुम्हाला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं ह्या QR कोडवरती स्कॅन करून. बाकी Instagram आहे, Telegram आहे. त्या Telegram देखील तुम्ही जॉइन करून ठेवू शकता. हे आहे आपलं Instagramचे पेज. ओके, चला. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक जय हिंद.